नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम साधी, सोपी आणि घरातल्या साहित्यामध्ये चॉकलेट केक बनवूया. एकदम स्पॉन्जी बनते. त्यासाठी काय साहित्य लागते बघूया. चला, मी इथं 1.5 कप रवा घेतलेला आहे आणि साखर घेतलेला आहे अर्धा कप म्हणजे 1 पाऊण कप आहे. दूध, तेल आणि कोको पावडर. चॉकलेट फ्लेवर बनवतो म्हणून कोको पावडर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर बेकिंग सोडा घेतलेला आहे, मैदा घेतलेला आहे, तेल घेतलेलं आहे, बटर आणि 1 चॉकलेट घेतले. आधी आपल्याला केक बेक करण्यासाठी एक पॅन तयार करून घ्यायचं आहे. मी इथं कुकरचं भांडीच घेतलेलं आहे. केकचं पॅन असेल तर अतिउत्तम. आधी कुकरच्या भांडीला काय करायचं आहे, बटर ग्रीस करून घ्यायचं. चांगलं सगळीकडे बटर लागेल असं ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावर मैदा घालायचं आहे 1 चमचाभर आणि मैदा देखील चांगलं सगळीकडं लागायला पाहिजे अशा पद्धतीने मैदा लावून घ्यायचा आहे. मैदा किती लावतो ना तेवढं केक पॅनला सोडते बेक झाल्यावर. शक्यतो केक बेक करताना बटर पेपर वापरतात. बटर पेपरपेक्षाही ही मैदा आणि बटर ग्रीस करून पॅन तयार केलं एकदम अतिउत्तम आहे आणि केक पण चांगलं सुटते पॅनला. आता काय करायचं, कुकरची एक भांडी घ्यायचं आणि 1.5 कप रवा घालून घ्यायचं आणि कोको पावडर घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर साखर आणि तेल आणि दूध घालून घ्यायचं. सगळं साहित्य घालून मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सगळे साहित्य घालून मिक्सरमध्ये वाटलं ना चांगलं मिक्स पण होतं आणि केक पण एकदम स्पॉन्जी बनते. त्यासाठी मिक्सरमध्ये असं फिरून घ्यायचं. त्यानंतर आता मी बेकिंग पावडर घालते. त्यानंतर फर्मेट व्हावं म्हणून वरनं थोडंसं दूध घालते, कारण बेकिंग पावडर घातलं ना एकदम ड्राय असते, फर्मेंट छान होत नाही म्हणून वरनं थोडंसं 2 ते 3 चमचे दूध घालायचं आणि चांगलं असं फेटून घ्यायचं. आपल्याला बेकिंग पावडर घातल्यावर आपण किती फेटतो ना तेवढं ते बेकिंग पावडर फर्मेट होते आणि केक एकदम स्पॉन्जी बनते आणि फुलते पण चांगलं. आता मी इथं डेअरी मिल्क चॉकलेट घेतलं होतं, ते असं क्रश करायचं आणि सगळीकडं घालून घ्यायचं. ते चॉकलेटचं पण फ्लेवर अगदी छान उतरते केकमध्ये. आता काय करायचं, असं टॅप करायचं, कारण जे काही एअर बबल्स असतात ना ते सगळं जाईल आणि केक पण चांगलंच सेट होईल पॅनमध्ये. आता मी कुकरसुद्धा 15 मिनिट आधी प्रीहीटसाठी ठेवलं होतं मीठ घालून. आता हे केकचं पॅन त्याच्यात ठेवायचं. 30 ते 35 मिनिट चांगलं आपल्याला केक बेक करून घ्यायचे. अधनंमधनं पण जर चेक करायचं, 30 मिनिटांनी एकदा चेक करायचं. एकदा केक बेक होतं, एकदा नाही होते. आता मी कुकरचं शिट्टी देखील काढून ठेवलेलं आहे. आता मी 35 मिनिट झालं होतं, चेक केलं आणि केक चांगलं बेक झालं होतं. चाकू घातले की एकदम प्लेन यायला पाहिजे, चाकूला थोडं पण लागू नये केक, अशा पद्धतीने. आता केक चांगले बेक झाले. आता बाहेर काढायचे. बाहेर काढताना शक्यतो एक कापडचा यूज करा, कारण खूपच हीट असते. आता डिमोल्ड करण्याच्या आधी आपण 15 ते 20 मिनटं त्याला साईडला पूर्णपणे थंड व्हायला पाहिजे, तर त्यानंतर डिमोल्ड करायचं आहे. आता एक छोटंसं प्लेट ठेवायचं, असं केकचं पॅन पलटी मारून घ्यायचं आणि अशा पद्धतीने डिमोल्ड करायचं. आपण बघू शकता एकदम स्पॉन्जी झाले आणि चांगलं देखील फुगलेलं आहे केक. मी कधी पण बर्थडेला वगैरे केक बनवताना मी घरीच बनवते अशा पद्धतीने सगळं प्रीमिक्स घालून. आणि बाहेरचं प्रीमिक्स खूप दिवसाचं पण असते आणि तेवढं टेस्ट पण येत नाही. तुम्ही अशा पद्धतीने एकदम घरी केक बनवून बघा, मुलांना पण आवडते आणि घरातल्या सगळ्यांना देखील आवडेल. अशा पद्धतीने एकदम स्पॉन्जी बनते. आणि आता मी कट केले, बघा किती लेअर सुटले केकचे आणि एकदम असं फुलले पण चांगल्या पद्धतीने. चला तर मंडळी, एकदम साधी, सोपी आणि घरातल्या साहित्याने क्रिसमस स्पेशल चॉकलेट केक बनवून तयार झालेला आहे. चॉकलेट केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.